नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये घरच्या घरीच मी मस्त असं आम्रखंड बनवलेला आहे। तर चक्का बनवण्यापासून ते आम्रखंड बनवण्यापर्यंत सगळी रेसिपी आपल्या चॅनलवरती मस्त अशी मी सुटसुटीत आणि साध्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेली आहे। दाटसर आणि घट्ट असं आम्रखंड आपण बनवलेला आहे। हे आम्रखंड बनवायला तर अगदी सोपा आहे आणि खायला तर त्यापेक्षाही टेस्टी आहे। आता तुम्हालाही पाहिल्यानंतर खायची इच्छा होतीये। चला मग आपण वेळ कशाला घालवतोय, रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मराठवाडा किचनला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। प्रश्न यूट्यूब फॅमिलीचे असतील, उत्तर मराठवाडा किचनचे असतील। आता आंबा श्रीखंड बनवायचं म्हणलं की सगळ्यात अगोदर तर आपल्याला इथे चक्का लागणार आहे। तर त्यासाठी आपल्याला दही घ्यायचं आहे। तर इथे बघा घट्ट असं दाटसर मी 1 लिटर दही घेतलेला आहे। तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला याचा चक्का बनवून घ्यायचा आहे। तर आता चक्का बनवण्यासाठी काय करायचं आहे, इथे बघा एक चाळण घ्यायची आहे आणि त्यामध्ये सुती कपडा टाकून घ्यायचा आहे। शक्यतो तर सुतीच कपडा वापरा आणि तो कलर न म्हणजे लागणारा वापरा, कारण जो तुम्ही चक्का बनवून घेणार आहात त्याला कलर लागण्याची शक्यता असते। त्यामुळे काय करायचं, ज्या कपड्याचा कलर जात नाही तो कपडा इथे वापरायचा आहे, नाहीतर आपला सगळा चक्का खराब होईल। आता इथे बघा जे मी 1 लिटर दही घेतलेलं आहे ते पूर्ण यामध्ये टाकून घेणार आहे। तर इथे बघा चाळणीमध्ये आपण पूर्ण हे दही सुती कपड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, एक चाळणीच्या खाली काहीतरी आपल्याला भांडं ठेवायचं आहे, जेणेकरून जे त्या दह्यामधलं पाणी आहे ते पूर्ण निथळून साईडला निघेल। आता हे दही आपल्याला या सुती कपड्यामध्ये व्यवस्थित असं याचं बांधून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता इथे बघा। आता जे आपण खाली भांडं ठेवलेलं आहे त्यामुळे काय होतं, चाळणीला सपोर्ट भेटतो आणि व्यवस्थित त्यामधलं पाणी निथळलं जातं। त्यामुळे आपल्याला इथं खाली भांडं ठेवायचं आहे आणि त्यावरती चाळणी ठेवायची आहे। तर इथे बघा या पद्धतीनं पूर्ण हे पाणी दह्यामधलं साईडला निघतंय। तसं दही जर आपलं तुमचं जितकं घट्ट असेल तर जास्त काही पाणी निघणार नाही। पातळसर दूध असेल तर नक्कीच त्यामध्ये पाणी जास्त निघणार आहे। आता हे आपल्याला एक 5 ते 6 तास व्यवस्थित सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि 5 ते 6 तासांनी आपल्याला 1 तास परत एकदा फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। त्यामुळे काय होतं, चक्का अतिशय छान असा दाटसर म्हणजे मस्त होतो। तर हवा असेल तर तुम्ही यावरती काहीतरी वजन सुद्धा ठेवू शकता। त्यामुळे काय होतं, पूर्ण पाणी बाहेर येण्यास मदत होईल आणि आपल्याला हवा तसा दाटसर चक्का तयार होईल। बघा आपण पाहणार आहोत चक्का आपला झालेला आहे का। एक 5 ते 6 तास आपण बाहेर ठेवलं होतं आणि 1 तासभर आपण म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं होतं। तर इथे बघा किती छान असा पनीर सारखा याचा गोळा बनलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। अगदी घट्टसर असं हे बनलेलं आहे। आता काय करायचं आहे, मिक्सरमध्ये न काढता याला छान असं म्हणजे स्ट्रक्चर येण्यासाठी आपण याला एका गाळणीमध्ये व्यवस्थित म्हणजे फेटळून घेतोय। आता इथे बघा एक बाउल घेतलेला आहे आणि हा चक्का आपल्याला मोजून घ्यायचा आहे, कारण पुढे आपल्याला यामध्ये साखर कितीपत घालायची आहे ते म्हणजे समजण्यासाठी इथे आपल्याला मोजूनच घ्यावा लागणार आहे। आता इथे बघा मी एक ज्या गाळणीमध्ये आपण हे ठेवलं होतं ती गाळणी घेतलेली आहे। आता यामध्ये हे टाकून घेतोय आणि मस्त एका पॅच्युल्याच्या सहाय्याने आपल्याला आता हे यामध्ये क्रश करून घ्यायचं आहे। या पद्धतीनं तुम्ही जितकं छान हे फेटळून घ्याल तितका मस्त असा याचा चक्का बनतो। आता इथे बघा या पद्धतीने पूर्ण आपण हे चाळणीने व्यवस्थित हे करून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, एक 5 मिनिट आपल्याला पॅच्युल्याच्या सहाय्याने व्यवस्थित हे फेटळून घ्यायचं आहे। तर इथे बघा एक 5 मिनिट मी व्यवस्थित याला एकजीव करून घेतलेला आहे। मस्त असं क्रीमी आपलं आम्रखंड बनतं। या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित हे करून घेतलं फेटळून। तर नवीन असाल माझ्या चॅनलला आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहायला भेटतील। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला लगेच पहिलं माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल। या पद्धतीने जर तुम्ही आम्रखंड केलं तर खूप मस्त क्रीमी असं घरच्या घरीच बनतं। अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी खर्चात हे आम्रखंड बनतं।
तर इथे बघा या पॅच्युलेच्या साहाय्याने 5 मिनिट व्यवस्थित मी फेटळून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला हाताने व्यवस्थित हे फेटळून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता मी सुरुवातीला हे तुम्हाला सांगितलं होतं चक्का मोजून घेताना की जितका तुमचा चक्का असेल तितकी तुम्हाला यामध्ये पिठी साखर ॲड करायची आहे. याचं अगदी परफेक्ट प्रमाण आहे. म्हणजे तुम्ही जितका चक्का वापराल तितकी तुम्ही पिठी साखर वापरा. आता काय करायचं आहे, पिठी साखर यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा मस्त असं आपल्याला हे फेटळून घ्यायचं आहे. तर इथे बघा छोट्या रवीच्या साहाय्याने तुम्ही मस्त असं हे फेटळून घेऊ शकताय. तुम्ही जितकं म्हणजे फेटळून घ्याल तितकं श्रीखंड म्हणा किंवा मग आम्रखंड म्हणा मस्त असं क्रीमी बनतं. तर तुम्ही पाहू शकताय किती मस्त असं दाटसर झालेलं आहे. आणि बाहेरचं जे आपण आम्रखंड श्रीखंड आणतो ते जर आपण फ्रीजच्या बाहेर काढलं तर ते पटकन वितळतं, म्हणजे म्हणावा असा त्यामध्ये दाटसरपणा नसतो. पण हे श्रीखंड किंवा आम्रखंड ज्यावेळेस तुम्ही घरी बनवता त्यावेळेस नक्की बघा खूप असा याला दाटसरपणा असतो. आणि चव तर म्हणाल तर नक्कीच अस्सल चव असते. कोणतेही पदार्थ आपण जर घरी बनवत असाल आणि योग्य पद्धतीनं योग्य प्रमाणात जर तुम्ही ते पदार्थ बनवले तर नक्कीच त्या पदार्थाची चव तर मस्त अशी असणारच आहे. तर एक 5 मिनिट झालेलं आहे. मी व्यवस्थित याला फेटळून घेते. तर पूर्ण इथं मी म्हणजे पिठी साखर टाकण्याच्या अगोदर एक 10 मिनिटं आणि पिठी साखर टाकल्यानंतर एक 5 मिनिट मी याला फेटळून घेतलेला आहे. साखर आणि चक्का आपला पूर्ण मस्त असा फेटळून झालेला आहे, अगदी क्रीमी. तर आता हे आपण साईडला ठेवून घेतोय. आणि आज आपण आम्रखंड बनवत आहोत. त्यासाठी इथे आपल्याला आंबा लागणार आहे. तर इथं बघा मी केशर आंबा घेतलेला आहे. आता तुम्ही साखर आणि चक्का ज्या प्रमाणात घेतलेला आहे त्याच प्रमाणात मेजरमेंटच्या कपाना म्हणा किंवा तुमच्याकडे जे घरात जे भांडं अवेलेबल आहे त्यांना तुम्ही मोजून घ्यायचं आहे. तर इथं बघा या पद्धतीने आता याचे मी पीसेस कट करून घेते. आणि तुम्हाला गर काढण्याची म्हणजे मी आंब्याची अतिशय आज एक सोपी पद्धत दाखवणार आहे. तर इथं बघा या पद्धतीने आपल्याला याला छान अशा खाचा पाडून घ्यायच्या आहेत. पाहू शकताय तुम्ही इथे बघा मस्त याचा आतला जो गर असतो तो साईडला अगदी इझिली निघतो. आता यामधला जो गर आहे तो मी तुम्हाला दाखवते. या पद्धतीने बघा पाहू शकताय किती छान असा मस्त निघालेला आहे. तर तुम्ही पाहू शकताय बघा किती छान असा याचा मस्त असा गर काढून घेतलेला आहे. सोपे आहे की नाही पद्धत म्हणजे याचे पीसेस बनवण्याची. तर आता इथे आपल्याला मेजरमेंटच्या कपानच 1 कप हे मोजून घ्यायचं आहे. आता इथे घ्यायचा आहे छोटा मिक्सरचा जार किंवा तुमची क्वांटिटी किती आहे आंब्याची, तुम्ही किती बनवत आहात त्यावरती तुम्ही म्हणजे इथे भांडं कुठलंही वापरू शकता. आता यामध्ये टाकून घेतोय 1 कप जो आपण पल्प काढून घेतलेला आहे याचा तो. आता हे बारीक करत असताना आंब्याचं म्हणजे जो गर आहे तो काय करायचं, यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. पाणी न घालता मस्त असं दाटसर मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे. या पद्धतीनं हे आपण मस्त असं क्रीमी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. साखर आपण बारीक करून चक्क्यामध्येच वापरलेली आहे. जर तुम्ही साखर बारीक करून चक्क्यामध्ये वापरली नसेल तर तुम्ही आंब्याच्या रसामध्ये सुद्धा वापरू शकताय. आता हे पूर्ण आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने खूप छान मस्त टेस्टी अगदी तोंडाची चव वाढवणारा हा पोळीसोबत म्हणा किंवा मग जेवणासोबत आपण चमच्यानं नुसता सुद्धा हा आम्रखंड खाऊ शकतोय. तर आता काय करायचं आहे, व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. या पद्धतीने यामध्ये मस्त असं क्रीमी अगदी फेटळून घ्यायचं. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे जो आपण आम्रखंड बनवत असाल किंवा मग श्रीखंड त्याची खरी स्टेप किंवा हे म्हणजे तुम्ही जितकं छान फेटळून घ्याल ते तितकं छान बनतं. तर कलरसुद्धा तुम्ही पाहू शकताय किती छान असा आलेला आहे. यामध्ये आपण कोणताही म्हणजे कृत्रिम असा कलर वापरलेला नाही. अगदी नॅचरली असा याला मस्त कलर आलेला आहे.
आणि याला चमकसुद्धा अगदी काचेसारखी मस्त अशी आलेली आहे, तुम्ही पाहू शकताय। आता काय करायचं, सगळ्याच्या शेवटी आणखीन मस्त असं फ्लेवरमध्ये विलायची म्हणजे लागण्यासाठी आपल्याला 1 चमचा इथं टाकून घेतोय, मस्त अशी विलायची पावडर। तर आता विलायची पावडर टाकल्यानंतर परत एकदा याला फेटळून घ्यायचं आहे। मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे की आम्रखंड असो किंवा मग श्रीखंड असो, ते तुम्ही जितकं छान फेटळून घ्याल म्हणजे तितकं ते क्रीमी बनतं। मैत्रिणींनो, आपल्या मराठवाड्याच्या रेसिपी तुम्ही पाहत जावा, खूप छान सरळ साध्या सोप्या, बनवायला अगदी कमीत कमी वेळात असतात आणि कमीत कमी घरच्या साहित्यात पारंपरिक पद्धतीच्या असतात। आता हे सुद्धा बघा, मी तुम्हाला घरीच कसं दाखवलं, चटका कसा बनवायचा आणि त्यापासून अगदी बाहेरपेक्षा म्हणजे छान असं मी तुम्हाला आम्रखंड दाखवलेला आहे बनवून। आता काय करायचं आहे, पूर्ण आपलं मस्त असं फेटळून घेतलेलं आहे पूर्ण। आता एक पॅचुला घेऊन आपल्याला व्यवस्थित हे सगळं म्हणजे जे बाउलच्या साईडला झालेलं आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं अजिबात वायासुद्धा जात नाही। तर इथं बघा, आणि दाटसर पण खूप व्यवस्थित झालेलं आहे। ज्या पद्धतीने आपण दह्याचं पूर्ण व्यवस्थित पाणी काढून त्याचा चक्का बनवून घेतलेला आहे, त्यामुळे यामध्ये अजिबात पाणीसुद्धा म्हणजे पातळसुद्धा झालेलं नाही। नाहीतर विकत्रीचं जर आपण आणाल आणि इतक्या वेळ जर आपण म्हणजे बाहेर ठेवलं तर ते लगेच म्हणजे पातळ बनतं। तर इथं आपलं मस्त असं तयार झालेलं आहे आम्रखंड। आता तयार झालेलं आम्रखंड आपलं आपण एका बाउलमध्ये काढून घेतोय। बघा किती दाटसरपणा आणि मस्त याला आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। तर आता मस्त आपण यावरून टाकून घेतोय पिस्ते, तुम्ही पाहू शकताय इथं मी पिस्ते टाकून घेतलेले आहेत आणि यावरतीच टाकून घ्यायचंय छान असं मस्त कलर येण्यासाठी केशर। तर इथं बघा तुम्ही पाहू शकताय किती छान मस्त क्रीमी असं आपलं म्हणजे आम्रखंड तयार झालेला आहे। तर नक्की या पद्धतीने तुम्ही बनवा आणि मराठवाडा किचनचं हे आम्रखंडाची रेसिपी तुम्ही बनवल्यानंतर कशी झालेली आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा। तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण पुढील अशाच छान छान रेसिपी घेऊन। उद्या 1 वाजता भेटू, तोपर्यंत बाय बाय।